अ करंट ऑफ 5 ॲम्पियर. तर या ठिकाणी आपल्याला करंट दिलेला आहे आणि हा जो करंट आहे तो किती दिलेला तर 5 ॲम्पियर एवढा दिलेला आहे. त्याच्या पुढे फ्लोज थ्रू अ टोरॉइड हॅव्हिंग अ कोर ऑफ मीन रेडियस 20 सेंटीमीटर. तर कोर दिलेला आहे आणि त्याची रेडियस जी दिलेली आहे ती किती दिली आहे तर 20 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण कशात करू मीटरमध्ये. मग त्याला मल्टिप्लाय करू 10⁻² मीटर. तर 20 इथला 0 आणि -2 गेला तर त्याचं काय होणार कन्वर्जन 10⁻1 2 × 10⁻1 मीटर. पुढे इफ 4000 टन्स ऑफ द कंडक्टिंग वायर आर वाउंड ऑन द कोर. तर या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे. नंबर ऑफ टर्न्स आपण कॅपिटल एनने रिप्रेझेंट करणार आणि ते जे दिलेले आहे ते किती दिले तर 4000 टर्न्स एवढे दिलेले आहे. त्याच्या पुढे देन द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द कोर ऑफ द टोरॉइड इज. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं आहे टोरॉइडच्या आतमध्ये. ओके, तर आपण क्वेश्चन मार्क घेऊ. पुढे दिलेला आहे परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि तो दिलेला आहे 4π × 10⁻⁷ SI युनिट. परमियाबिलिटी आपण रिप्रेझेंट करतो कशाने μ0ने आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे 4π × 10⁻⁷. याचा युनिट दिलेलं आहे. आता याचं जे याचा युनिट असतं ते असतं वेबर पर ॲम्पियर पर मीटर. ओके, पुढे आता क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन दिलेलं आहे 8 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. आता वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे टेस्ला पण घेऊ शकता. आणि बी ऑप्शन दिलेलं आहे 6 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. सी ऑप्शन दिलेला आहे 5 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. डी ऑप्शन दिलेला आहे 2 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, तर सर्वात पहिले आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं कशामुळे टोरॉइडच्या सेंटरला. ओके, मग या ठिकाणी मी राईट करतो मॅग्नेटिक field at the center of current carrying toroid. टोरॉइडच्या सेंटरला किती मॅग्नेटिक फील्ड असेल तर याचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे B = N μ0I. एन म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके, आणि टोरॉइडची जी लेंथ घेतली तर ती किती असणार 2πr इतकी असेल. ओके, आणि पुढे करायला μ0I. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. या फक्त आपण याच्यात काय करणार आहे पुट करणार आहे. आता नंबर ऑफ टर्न्स जर घेतलं तर नंबर ऑफ टर्न्स किती आहे 4000. तर या ठिकाणी आपण पुट करू 4000 डिवायडेड बाय 2π मी तसंच लिहिणार. आणि आरची जी व्हॅल्यू आहे आरची व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाईड केली आणि ती आहे किती 2 × 10⁻⁻1 2 × 10⁻⁻1. पुढे μ0ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि या μ0ची व्हॅल्यू किती आहे तर 4π × 10⁻⁷. ओके, आणि करंट जो दिलेला आहे करंट किती दिलेला आहे आपल्याला 5 ॲम्पियर इतका दिलेला आहे. मग आपण त्या ठिकाणी पुट करून टाकू. करंटची व्हॅल्यू झाली आपली 5 ॲम्पियर. ओके, आता पुढच्या केसमध्ये जर घेतलं तर 2πने जर या 4πला डिवाईड केलं त्याचा आन्सर 2 येईल. या 2 सोबत 2 काय झाला कॅन्सल. मग आपला जो बी आहे तो बी किती भेटणार तर हा भेटला फक्त 4000. ओके, आणि या ठिकाणी काय राहिला आपला 5 10ची पॉवर किती 10ची पॉवर -7 आणि डिनॉमिनेटरला जो राहिला तो 10⁻⁻1. हा 10⁻⁻1 वरती गेला तर करणार +1. मग 4000ला 5ने मल्टिप्लाय केलं तर तो भेटेल आपल्याला 5 4 = 20 म्हणजे 20,000 आणि 10ची पॉवर आहे ती किती येणार -6. एक काम करा या ठिकाणी किती झिरो आहे टोटल 2 झिरो आहे 2 2 4 झिरो आहे बरोबर की नाही. मग 10ची जी पॉवर असणार ती किती येणार तर -2. ओके, मग या ठिकाणी बी जर घेतला तर बी किती भेटेल 2 × 10⁻⁻2 आणि मॅग्नेटिक फील्ड कशामध्ये म्हणजे करणार टेस्ला. तुम्ही वेबर पर मीटर स्क्वेअर पण घेऊ शकतात. हेच आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी. ओके, तर B = किती तर 2 × 10⁻⁻2 टेस्ला.
तर आता या 4 ऑप्शनपैकी आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय 2 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला. ओके, ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर.